So we are going to solve number of questions on the meter bridge, and this is the first question of that. Okay, question number 1. So what is the question number 1? Two diametrically opposite points of metal ring are connected to the two terminals of the left gap of the meter bridge. In the right gap, resistance of 15 ohm is introduced. If null point is obtained at 40 centimeter from the left end, find the resistance of wire bent in the shape of the ring. So this is a question. So this question is slightly difficult question. Okay, थोडासा difficult question आहे. तर हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. 1-2 मिनिटाचा वेळ तुम्हाला मी देतो. So here it is in the problem it is given that two diametrically opposite points of metal ring are connected to the two terminals of left gap of the meter bridge. Okay, हे बघा, मीटर ब्रिजचा प्रॉब्लेम नेहमी सॉल्व्ह करत असताना मीटर ब्रिजची डायग्राम काढायचीच कंपल्सरी. डायग्राम कशी काढायची? ही अशी काढायची. ठीक आहे. तर लेफ्ट गॅप मध्ये काय आहे? रिंग आहे, अशी रिंग. रिंगचे डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट जे आहेत ते लेफ्ट गॅप मध्ये जोडलेले आहेत. बरोबर आहे ना? देयर इज अ रिंग आणि रिंगचे डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट म्हणजे हे 2 पॉइंट येणार, हे लेफ्ट गॅप मध्ये आहेत. आणि राईट गॅप मध्ये त्यावेळी काय आहे? 15 ओहम रेजिस्टन्स आहे. आणि दिस इज अ मीटर ब्रिज वायर अँड नल पॉइंट इज ऑब्टेन्ड ऍट 40 सेंटीमीटर. 40 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट एंड, म्हणजे हे 40 असेल तर इकडे किती असणार? 60 सेंटीमीटर असणार आहे. 60 सेंटीमीटर. ही डायग्राम लक्षात आली? या प्रॉब्लेमची ही डायग्राम एवढंच आहे. डायग्राम काढले की लक्षात येते काय करायचंय. मीटर ब्रिजची डायग्राम या पद्धतीने ड्रॉ करायची, म्हणजे प्रॉब्लेम्स मध्ये. ओके, आता काय विचारलंय त्यांनी? फाइंड द रेजिस्टन्स ऑफ वायर दॅट इज बेंट इन द शेप ऑफ रिंग म्हटलंय. हे बघा, आता इथं बघा, लेट रेजिस्टन्स ऑफ वायर आपण आर ऍझ्युम करूया. रेजिस्टन्स ऑफ वायर इज इक्वल टू आर. वायरचा रेजिस्टन्स कॅपिटल आर आहे. ठीक आहे. आता त्याचं काय केलंय? इट इज बेंड टू ए सर्कल. ते सर्कल मध्ये बेंड केलंय ना, आणि हे 2 अपोजिट पॉइंट आहेत. मला सांगा, सर्कल मध्ये बेंड केलं तर हा पॉइंट ए आणि हा पॉइंट बी असेल, तर ए आणि बी च्या मध्ये वरच्या पार्टचा रेजिस्टन्स किती येणार आहे? संपूर्ण वायरचा रेजिस्टन्स आर असेल तर ए आणि बी च्या वरच्या पार्टचा R/2. करेक्ट, कारण हाफ लेंथ आली ना. आणि खालच्या पार्टचा रेजिस्टन्स किती येणार? R/2. लक्षात येते का? आणि त्याच्यामुळे ए आणि बी पॉइंट मध्ये रेजिस्टन्स किती येणार आहे? देअरफॉर रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी, म्हणजेच रेजिस्टन्स इन लेफ्ट गॅप लिहूया. देअरफॉर रेजिस्टन्स इन लेफ्ट गॅप किती येणार सांगा? हे बघा, संपूर्ण वायरचा रेजिस्टन्स किती आहे? पुन्हा एकदा सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. प्रॉब्लेम कसा आहे लक्षात घ्या. जसं एवढा सोपा नाहीये प्रॉब्लेम. संपूर्ण वायरचा रेजिस्टन्स की ज्याच्यापासून आपण रिंग तयार करणार आहे ती वायर आहे. सुरुवातीला स्ट्रेट वायर अशी होती, त्याच्यापासून रिंग तयार केली. संपूर्ण वायरचा रेजिस्टन्स आर आहे. आता त्याची रिंग तयार केली तर संपूर्ण रिंगचा काय येणार आहे? आरच येणार. आता ती वायर कशी, रिंग कशी जोडलेली आहे लेफ्ट गॅप मध्ये? तर डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट मध्ये जोडलेली आहे. म्हणजे ए आणि बी मधला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स लेफ्ट गॅप मध्ये येणार ना. ए आणि बी मधला रेजिस्टन्स येणार, वायरचा रेजिस्टन्स येणार नाही लेफ्ट गॅप मध्ये, ए आणि बी मधला. मग आता ए आणि बी मधला वरच्या पार्टचा रेजिस्टन्स R/2 येणार, खालच्या पार्टचा रेजिस्टन्स R/2 येणार. ओके, मग R/2 आणि R/2 हे कसे आहेत? 2 R/2 अँड R/2 पॅरलल मध्ये आहेत. त्याच्यामुळे लेफ्ट गॅप मध्ये, म्हणजे वायरचा रेजिस्टन्स आर असेल, हे बघा पुन्हा एकदा सांगतोय, वायरचा रेजिस्टन्स आर असेल तर लेफ्ट गॅप मध्ये रेजिस्टन्स येणार आहे R/4. लेफ्ट गॅप मध्ये वायर ऍज इट इज जोडलेली नाहीये. वायरचा रेजिस्टन्स आर असेल आणि ती वायर लेफ्ट गॅप मध्ये एक एंड म्हणजे एक वायरचं एक एंड लेफ्ट गॅपच्या एका एंडला आणि दुसऱ्या एंड लेफ्ट गॅपच्या दुसऱ्या एंडला जोडलेलं नाहीये. वायरची रिंग तयार केलेली आहे. काय सांगतोय लक्षात येते का? एक वायर घेतलीये की ज्याचा रेजिस्टन्स आर आहे,
त्याची रिंग तयार केली आहे आणि रिंग तयार करून काय केलेलं आहे, त्याचे रिंगचे डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट म्हणजे ए आणि बी पॉइंट हे काय केले, लेफ्ट आणि राईट गॅपमध्ये लेफ्ट गॅपमध्ये जोडलेले आहेत. या पद्धतीनं लेफ्ट गॅपमध्ये असे जोडलेले आहेत. त्याच्यामुळे ए आणि बी मधला रेझिस्टन्स काढायला पाहिजे आपल्याला. म्हणजे लेफ्ट गॅप मधला रेझिस्टन्स किती येणार आहे, R/4. आता बघा इथं मी डायरेक्टली R/4 लिहितो. मग आता हे खूप सोपं झालं. ओके, आता काय करायचं, लेफ्ट गॅप मधला रेझिस्टन्स डिवायडेड बाय राईट गॅप मधला रेझिस्टन्स. मीटर ब्रेथचा फॉर्म्युला काय, लेफ्ट गॅप मधला रेझिस्टन्स डिवायडेड बाय राईट गॅप मधला रेझिस्टन्स, दॅट इज R/4 डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू लेफ्ट ची लेंथ डिवायडेड बाय राईट ची लेंथ. लक्षात येत आहे, लेफ्ट ची लेंथ डिवायडेड बाय राईट ची लेंथ येणार आहे. अँड देअरफॉर दिस इज 2/3. देअरफॉर 4 खाली आलं तर 4 into 15 म्हणजे R/60 is equal to 2/3 and therefore R is equal to 2/3 into 60. So answer येणार आहे 40 ohm is the answer. Resistance of wire will be 40 ohm. हा प्रॉब्लेम लक्षात आला का बघा. प्रॉब्लेम लक्षात आला का, रेझिस्टन्स विल बी इक्वल टू 40 ओहम. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं, एक वायर आहे ज्याचा रेझिस्टन्स R आहे, इट इज बेंड टू द सर्कल, सर्कल मध्ये बेंड केली आणि त्या सर्कल वरचे डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट गॅप मध्ये जोडलेत असं दिलंय. त्याच्यामुळं वायरचा रेझिस्टन्स R असेल तर वरच्या हाफचा रेझिस्टन्स R/2, खालच्या हाफचा रेझिस्टन्स R/2, R/2 पॅरलल, R/2 पॅरल मध्ये असेल तर त्याचा इक्विव्हॅलंट किती होणार, R/4 होणार. म्हणजे लेफ्ट गॅप मध्ये वायरचा रेझिस्टन्स R असेल तर लेफ्ट गॅप मध्ये रेझिस्टन्स येणार R/4. मग आता हे तुम्हाला एकदा क्लिअर झालं की लेफ्ट गॅप मध्ये R/4, राईट गॅप मध्ये 15 आणि लेफ्टची लेंथ 40, राईटची लेंथ 60 अँड देअरफॉर काय येणार आहे, R/4 डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू 40/60. सो देअरफॉर रेझिस्टन्स ऑफ वायर विल बी 40 ओहम. आणि लेफ्ट गॅप मधला रेझिस्टन्स किती येणार आहे, R/4 म्हणजे 10 ओहम. तो तुम्ही काढला होता, लक्षात घ्या. मग काय केलं होतं, लेफ्ट गॅप मधला फक्त रेझिस्टन्स काढला 10 ओहम. म्हणजे लेफ्ट गॅप मधला रेझिस्टन्स 10 ओहम येणार. म्हणजेच ए आणि बी या दोन पॉइंट मधला 10 ओहम. ओके, म्हणजे वरच्या पार्टचा 20, खालच्या पार्टचा 20 आणि संपूर्ण वायरचा 40 असं पण तुम्ही अज्युम करू शकता. ओके, here there is a new problem, that is a uniform wire is cut into two pieces such that one piece is twice as long as other. Two pieces are connected in parallel in left gap of the meter bridge. When resistance of 20 ohm is connected in right gap, the neutral point is obtained at a distance 60 centimeter from the right end of the wire. Find the resistance of wire before it was cut into two pieces. So solution बघा रे कसं आहे ना. Solution is like this. हे बघा काय केलंय, एक वायर आहे, अशा प्रकारे एक वायर आहे, ठीक आहे. अँड दिस वायर इज कट इन टू टू पीसेस सच दॅट वन पीस इज ट्वाइस ॲज लॉंग ॲज अदर. म्हणजे त्याला मधून बरोबर कट केलेलं नाही, असं कट केलं की हा एक पीस तयार होईल डबल लेन्थचा आणि हाफ लेन्थचा एक दुसरा पीस तयार होणार आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट पार्ट अँड दिस इज द सेकंड पार्ट. ओके, आता हे बघा असं आपण ऍझ्युम करूया की रेझिस्टन्स कशावर डिपेंड असतो, लेंथवर. जेवढी लेंथ जास्त तेवढा रेझिस्टन्स जास्त. आता याचा रेझिस्टन्स मी काय करतो, 2R ऍझ्युम करतो. ओके, रेझिस्टन्स ऑफ फर्स्ट पार्ट इज 2R आणि सेकंड पार्ट त्याची लेंथ हाफ आहे ना याच्या मानानं, त्यामुळे त्याचा रेझिस्टन्स काय करतो, 1R ऍझ्युम करतो. बघा व्यवस्थित लक्ष द्या. वायर इज कट इन टू टू पार्ट्स, बरोबर आहे ना.
अशा प्रकारे कट केले की एका पार्टची लेंथ जी आहे ती दुसऱ्याच्या बरोबर डबल आहे. आता रेझिस्टन्स डिपेंड्स ऑन द लेंथ डबल असेल तर रेझिस्टन्स डबल असणार आहे. म्हणजे डबल लेंथचा जो पार्ट आहे त्याचा रेझिस्टन्स 2R असेल तर सिंगल पार्ट जो आहे त्याचा रेझिस्टन्स 1 पार्ट अँड देअरफोर वायरचा रेझिस्टन्स किती येणार आहे मग सांगा जरा. जे एका पार्टचा रेझिस्टन्स 2R असेल दुसऱ्या पार्टचा रेझिस्टन्स 1R असेल परत जॉईन केलं तर वायर तयार होणार ना. जे 2R आणि 1R सिरीज मध्ये असणार ना. सो रेझिस्टन्स ऑफ वायर किती येणार आहे या स्वरूपात सांगा. रेझिस्टन्स ऑफ वायर इज 3R. ठीक आहे. तर हे अगोदर लक्षात घ्या. रेझिस्टन्स ऑफ वायर आपला आलेला आहे 3R. ओके. इथपर्यंत कुणाला डाऊट आहे का बघा. There is a uniform wire. It is cut into two parts such that one part is of double length than the second. ओके. मग दोन पार्टचे रेझिस्टन्सेस अगोदर मी लिहिले. ओके. जे डबल लेंथचा पार्ट आहे त्यात डबल लेंथचा पार्ट जो आहे त्याचा रेझिस्टन्स 2R लिहिला. सिंगल लेंथचा जो पार्ट आहे त्याचा रेझिस्टन्स 1R लिहिला. दोन्ही पार्टचे रेझिस्टन्स 2R आणि 1R असतील तर रेझिस्टन्स ऑफ वायर असणार आहे 3R. आता क्वेश्चन मध्ये काय दिलंय त्याची डायग्राम काढूया. The two pieces are connected in parallel in the left gap. म्हणजे मीटर ब्रिजची डायग्राम अशी येणार बघा. एक रेझिस्टन्स लेफ्ट गॅप मध्ये, दुसरा रेझिस्टन्स राईट गॅप मध्ये अँड देर इज अ वायर. ओके. लेफ्ट गॅप मध्ये काय दिलेत हे दोन पार्ट पॅरलल मध्ये जोडलेत. म्हणजे किती 2R आणि R हे दोन पार्ट पॅरलल मध्ये जोडले असं लेफ्ट गॅप मध्ये दिलंय ना. आणि राईट गॅप मध्ये किती आहे त्यावेळी राईट गॅप मध्ये 20 ओहम आहे. ओके. Two pieces are connected parallel in left gap of the meter bridge. When resistance of 20 ohm is connected in right gap, the neutral point is obtained at distance 60 centimeter from the right end of the wire. लक्षात घ्या 60 सेंटीमीटर कुठलं डिस्टन्स दिलंय राईट एंड पासूनच दिलंय. मग हे किती असणार 40 असणार. फाइंड द रेझिस्टन्स ऑफ वायर बिफोर इट वॉज कट. ठीक आहे. आता बघा हे 2R आणि R जर पॅरलल मध्ये असतील तर त्यांचा इक्विव्हॅलंट किती येणार आहे. देअरफोर रेझिस्टन्स इन लेफ्ट गॅप. लेफ्ट गॅप मधला रेझिस्टन्स अगोदर लिहितो मी. दॅट इज R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 असा फॉर्म्युला असतो ना. R1 R2 म्हणजे 2R इंटू R डिवायडेड बाय 2R प्लस R म्हणजे 3R. R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सो 2R बाय 3 येणार. आणि मग देअरफोर आता मीटर ब्रिजचा फॉर्म्युला लेफ्ट गॅप मध्ये किती आला 2R बाय 3. राईट गॅप मध्ये किती आहे 20. लेफ्ट लेंथ किती आहे 40 डिवायडेड बाय 60. याच्यावरून R ची व्हॅल्यू काढूया. R ची व्हॅल्यू. सो दिस इज 2 बाय 3. ओके. 2 न 20 ला डिवाइड केलं तर 10 येणार. 3 न मल्टिप्लाय केलं तर 30. So R by 30 is equal to 2 by 3 and therefore R will be equal to 10. R will be equal to किती येणार आहे 20 येणार ना. सॉरी R is equal to 20 ओहम येणार आहे. आता ही व्हॅल्यू कुणाची आली R ची आली. R ची व्हॅल्यू आपल्याला काय पाहिजे आहे विचारलंय क्वेश्चन मध्ये रेझिस्टन्स ऑफ वायर विचारलंय. अँड देअरफोर फायनल आन्सर आपला येणार आहे. देअरफोर resistance of wire is equal to that is 3R that is equal to 60 ohm is your answer. लक्षात येते का बघा प्रॉब्लेम असे थोडेसे ट्विस्ट केलेले डायरेक्ट थोडस विचार करायला लावणारे प्रॉब्लेम्स आहेत. लक्षात आलं. हे वायर जर कट केली तर असा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. वायर कट करून काय केली लेफ्ट गॅप मध्ये लावलेली आहे. वायरचा रेझिस्टन्स किती असेल. ओके. याच्यावरून लक्षात ठेवू शकताय की कट केलेल्या पार्ट्सचाच रेझिस्टन्स अगोदर लिहायचा. ठीक आहे. कट केलेल्या पार्ट्सचाच रेझिस्टन्स अगोदर लिहायचा. म्हणजे काय केलंय एका वायरला दोन पार्ट मध्ये कट केलंय. एक पार्ट डबल लेंथचा आहे आणि एक पार्ट हाफ लेंथचा आहे. त्याच्यामुळं एका पार्टचा रेझिस्टन्स 2R आणि दुसऱ्या पार्टचा रेझिस्टन्स 1R. इथूनच डायरेक्टली मी स्टार्ट केलं. पार्टचा रेझिस्टन्सच घेतला मी डायरेक्टली. मग त्याच्यावरून अगोदर वायरचा रेझिस्टन्स लिहिला. एका पार्टचा 2R आणि दुसऱ्या पार्टचा 1R असेल
तर वायरचा रेझिस्टन्स 3R होणार. आणि परत आता मीटर ब्रिजची डायग्राम काढली आणि मीटर ब्रिज मध्ये दिलंय काय, हे दोन्ही पार्ट पॅरल मध्ये जोडलेत, म्हणजे 2R आणि R चा दोन पार्ट जे आहेत ते पॅरल मध्ये जोडलेत, म्हणजे लेफ्ट गॅप मध्ये 2R आणि R चा इक्विव्हॅलंट येणार आहे, दॅट इज 2R/3. राईट गॅप मध्ये 20 आणि बॅलन्सिंग पॉईंट दिलाय 40-60 या पद्धतीनं. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला R ची व्हॅल्यू मिळेल आणि R ची व्हॅल्यू मिळाली की रेझिस्टन्स ऑफ वायर दॅट इज 60 ओहम मिळणार आहे. हे प्रॉब्लेम म्हणून म्हणतोय टिपिकल प्रॉब्लेम आहेत, प्रॅक्टिस करा जरा व्यवस्थित. हे नंबर ऑफ प्रॉब्लेम मी सांगितलेले मीटर ब्रिजचे सॉल्व्ह केले तर इतर कुठलेही प्रॉब्लेम तुम्हाला डिफिकल्ट जाणार नाहीत. ओके.